जमिनीवरचं जग असतं. माणसं, पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती जिवंत असतात, राहत असतात. शहरं असतात, खेडी असतात, डोंगर असतात, दऱ्या असतात, नद्या वाहत असतात, महासागराला मिळत असतात. वेगवेगळ्या प्रांतातल्या माणसांचा आहार वेगळा, ठेवण वेगळी, रंग वेगळा. अगदी तसंच समुद्राच्या खालती एक दुसरं जग असतं, जे माणसांच्यापेक्षा खूप वेगळं असतं. तिथे प्रकाश थोडा कमी असतो, तर त्या कमी प्रकाशाशी जुळवून घेणारं, पाण्यातल्या ऑक्सिजनवर आपला श्वासोश्वास करणारे जीव इथे राहत असतात. निरनिराळ्या आकाराचे, रंगाचे. त्यांच्या पण सवयी वेगळ्या असतात. त्याचप्रमाणे त्यांच्याही टोळ्या असतात, घरं असतात, कोरल्स असतात, वनस्पती असतात, एक ना दोन. या सगळ्याची ओळख आपल्याला करून घ्यायची. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये काही वस्तू पोहू शकतात, पाण्याच्या खालती काही वस्तू बुडतात आणि काही तरंगतात. तुम्हाला हा जो अभ्यासातला भाग आहे त्याचा प्रयोगही आपण करणार आहोत. या समुद्राचा वापर करून माणसांनी अतिशय कमी खर्चात दूरवर प्रवास करण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी वर्षानुवर्ष बांधल्या. भारताच्या तर या बोटी निरनिराळ्या देशात जाऊन सोनं लुटून आणत असत. ही आहे लेटेस्ट भारताची वॉरशिप. तेव्हा पुढची ॲक्टिव्हिटी. नमस्कार मित्रांनो. पहिल्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये मी पाण्याखालचं जग बघितलं. पाण्याखाली मासे, किती विविध रंगांचे, आकाराचे, वनस्पती, प्रवाळ. तिथेही पाण्याच्या आतही समुद्र आहे, दर्या आहे, डोंगर आहे, सगळं काही आहे. आणखीन एक तुम्हाला शाळेत नेहमी भाग जातो आणि तो म्हणजे तरंगणाऱ्या वस्तू, आणखीन काय होणाऱ्या वस्तू, पाण्यात बुडणाऱ्या वस्तू. तुम्ही यादी करा घरी गेल्यावर, आईबाबांशी चर्चा करा. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, घरात जे असेल ते ताट, वाटी, चमचा, भांडं, एखादी भाजी, फळ, जे काही असेल ते तुम्ही काय करा, पाण्यात टाकून बघा बुडताय की तरंगताय. मग तुम्हाला आढळेल की स्पंज तरंगतो, लाकडाचा तुकडा, काड्यापेटीची काडी, प्लास्टिकचं बाटली, रिकामी वाटी, रिकामी भांडं तरंगतं. मात्र दगड असेल किंवा घरातला एखादा बत्ता, चमचा, एखादी छोटीशी ताटली टाकून बघा पाण्यात, ती मात्र तरंगते. प्लास्टिकचा टब असतो, त्याच्यामध्ये परत तुम्ही एक आपण बघूया की मोठ्याच्या मोठं हल्ली प्लास्टिक आपण वापरतो ना, ते टाकून बघा, ते तरंगतं आणि बुडतं. तसंच आणखीन एक होतं बरं का, त्याचं जे प्रकाशाचं तत्व आहे ते तुम्ही मोठे झाल्यावर किंवा आपण सांगू तिरके प्रकाश किरण असतात, तिरके होतात वगैरे वगैरे, आणि म्हणून ती वस्तू मोठी दिसते. आता वाकडी दिसते. आणखीन काय काय असतं ते. हे लिंबू आहे, केवढा आहे आकार तुम्ही बघितलाय. आता हेच लिंबू मी पाण्यात टाकलं, आता काय झालं बघा, पाण्याच्या ते तळाशी गेलं. याच्याही पेक्षा जर भरपूर रस असलेलं लिंबू असतं तर ते आणखीनच तळाशी जाऊन चिकटलं असतं. हे किंचित तळाला चिकटलेलं नाहीये, पण वर आहे आणि तरंगत आहे. ते तरंगताना असं बघा तिरकं आहे, पूर्ण नाहीये. याचा अर्थ या बाजूला रस जास्ती आहे आणि या बाजूला कमी आहे, आणि त्याचा आकार पण मोठा दिसतो. नेहमीच्या वर जेव्हा दिसत होता त्याच्यापेक्षा मोठा दिसतो. आता तुम्ही जसं अल्ला मंतर, कोल्ला मंतर, चोला मंतर, छू म्हणता ना, अगदी तसंच ह्या पाण्यावर अल्ला मंतर, कोल्ला मंतर, छू म्हणते आणि मग ह्या पाण्यामध्ये लिंबू टाकते. आता हे कुठे गेलं पाहिजे, तळाशी गेलं पाहिजे, पण हे जात आहे का बघा, चक्क तरंगायला लागलं. का तरंगायला लागलं असेल तर मला वाटते तुम्हाला आर्किमिडीजचा सिद्धांत हा खूप पुढे जातो, पण अगदी साधं बघा. तुम्ही आत्ता ज्या वस्तू टाकल्या, ज्या पाण्यात बुडाल्या, त्या जड होत्या, ज्या हलक्या होत्या त्या तरंगल्या. पण नुसतं हलकं आणि जड असं नसतं, तर तेवढ्याच आकाराच्या पाण्याचं वजन आणि त्या वस्तूचं वजन याची तुलना अगदी सहजपणे पाणी करतं. आणखीन एक छोटासा प्रयोग करून बघा. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की पाण्यामध्ये अगदी छोटंसं वाटीत पाणी घ्या, त्याच्यात तेलाचा थेंब टांगा, तो तरंगतो. कसलंही तेल, गोडं तेल असू दे, तुमच्या घरात खोबरेल तेल असू दे, वासाचं तेल असं तरंगतं, बरोबर. पीठ टाकलं तर ते मिसळून जातं, आणि एखादा दगड टाकलात तर तो मात्र तळाशी जातो. साधं ब्लेड जे घरामध्ये असतं ते नुसतं जर धडापकन टाकलं ते तर तळाशी जाईल. अलगत सोडलं, त्याच्यावर पाणी येऊ दिलं नाही तर ते तरंगेल, आणि त्याच ब्लेडच्या खालच्या बाजूला जर तेलाचा हात लावलात तर मात्र ते ब्लेड तरंगेल. तेच तत्व शाळेमध्ये आपण आणखीन बघूया, आणि त्याच्यावर आधारित अशी ही पाण्यातली ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची. इथे तुम्हाला दिसतंय की इथे 2 मासे वेगवेगळ्या आकाराचे आहेत. खरं तर ह्याला एवढी तुमची कल्पनाशक्ती, तितके वेगवेगळे आकार तुम्ही काढू शकता,
पण काढण्यापेक्षा आपण तुम्हाला हा सगळा भाग देणार आहोत. हा मोठा गोल, अर्धा गोल, हा छोटा गोल, हे हार्टचा आकार आहे तो. हा तुम्हाला नेहमी दिसते तशी ही होडी आहे तिळाची छोटीशी. त्याच्यावर हा झेंडा तरंगतोय. इथे त्याचं ढोलकं किंवा बसायची जागा इथे थोडी वर आहे. इथे मी अशा रेषा काढल्या आहेत, पण मला वाटते, मला खात्री आहे की मुलांना भरपूर कल्पना सुचतात आणि भरपूर काही काही करतात. ही आपली शिडाची जी होडी असते ती शिडाची होडी आहे. आणि या होडीवर वरच्या बाजूला तुम्ही ध्वज दाखवू शकता. इथे अर्थातच हे आकाश आहे. मग आकाशात तुम्ही मी दाखवले त्याच्यापेक्षा खूप छान छान सूर्य दाखवा, ढग दाखवा, पक्षी दाखवा, समुद्राच्या किनाऱ्यावर नारळाची झाडं दाखवा. याच्या जोडीला खूप गर्दी करू नका, पण तुम्हाला कासव, जेलफिश हे पण सहज काढता येतं, तेही तुम्ही काढू शकाल. हे पाण्याच्या खालचं जग आहे आणि हे पाण्याच्या वरचं जग आहे. हीच बोट तुम्ही साधी आणखीन एक गोष्ट करून बघा. तुम्हाला सगळ्यांना होडी येते, बाईने शिकवलेली असते. ही जर होडी तुम्ही काय केली, पाण्यात सोडली तर ती तरंगते, लांब लांब जाते, वाऱ्याबरोबर लांब लांब जाते. पण तीच होडी थोड्या वेळाने आपोआप बुडते, कारण पाणी आहे आणि कागद आहे. कागद पाणी आकर्षून घेतो, जड होतो आणि बुडतो. आता तुम्हाला आपण बघा, आता काय करायचंय बघा, की तुमची नेहमीची वर्गातली जी वही असते ती ही वही घेतली, हस्तकलेची वही घेतली आणि त्याच्यावर तुम्ही तुम्हाला दिलेला जो गोल आहे तो गोल पहिल्यांदा, कोणता गोल, छोटा गोल मासाज करायचा असेल तर, आणि त्याच्या जोडीला हा समजा खालती तोंड करून हवा असेल तर इथे चिकटवा, असा हवा असेल तर असा चिकटवा. जर तुम्हाला वाटत असेल की हा मासा वर जातोय आईबाबांना भेटायला किंवा मग पाण्याच्या वर उडी घ्यायचे, असं चिकटवा. मात्र नुसतं चिकटवून हा मासा वाटणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला डोळे, तोंड दाखवणार नाही. आणि अर्थातच डोळे वेगवेगळे तुम्हाला मासे बघितलेत, तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही रंगवा, ह्याच्यावर चित्र काढा किंवा या ठिकाणी ज्याप्रमाणे मी काही आकार काढलेला आहे असं द्या आणि त्याला आउटलाईन काढा, कारण आउटलाईन दिल्यामुळे तो उठून दिसतो. आता दुसरा मासा आहे, त्यासाठी तुम्हाला एक असा मोठा गोल दिलेला आहे आणि दुसरा अर्धा गोल दिलेला आहे. हा जो मोठा गोल आणि अर्धा गोल आहे, अर्धा गोल आणि हा मोठा गोल नुसता असा चिकटवला की हा मासा तयार झाला. परत म्हटल्याप्रमाणे ह्याला तुम्ही काय करा, डोळे आणि तोंड दाखवा. आता आपण बोलूया की आपण ह्या ज्या वरच्या बोटी दाखवल्या आहेत त्या कशा केल्या आहेत. अगदी साधा आहे. हा तुम्हाला दिलेला एवढा मोठा कागद देणार नाही आहे, कारण आपल्या वहीमध्ये ते बसायचं आहे. अगदीच सोपी आहे. त्याला अशी घडी घालून घ्या, येतीच घडी घालून. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर ह्या घडीच्या बरोबर असं म्हणजेच मध्यामध्ये येईल अशी तुमच्या समोर मी नेहमी वर्गात सांगते तसं हातात घेऊन करायचं नाही. मी जेव्हा कागद आणलेला असतो तेव्हा त्याला ऑलरेडी घडी घातलेली असते, पण त्या मधल्या रेषेपाशी ही दोन्ही रेषा मिळवायचे आणि असा पतंगाचा आकार तयार करायचे. अगदी सोपं आहे, नेहमीचा तुमच्या परिचयाचा आहे, याच्यापूर्वी आपण ॲक्टिव्हिटीमध्ये घेतलेला आहे, बरोबर आहे. आणि आता हा जो आकार आहे तो वर टाकायचा आहे. मात्र नुसताच असा वर टाकायच्या ऐवजी इथे आणखीन एक तुम्हाला घडी घालायची आहे, म्हणजेच एक अशी छोटी घडी घालून घ्या. हा तुम्हाला भाग वर आणायचा आहे आणि ह्याच्या खालती तुम्हाला अशी एक घडी घालून घेतली की तुम्हाला हा असा आकार वर आलेला दिसेल. दिसतोय तुम्हाला. आता हा डिस्टिंग्विश होण्यासाठी, वेगळा होण्यासाठी मात्र ह्याच्यावर तुम्ही काहीतरी रंगवा. इथे भारताचा नकाशा, झेंडा काढा, इथे स्वस्तिक किंवा आणखीन काही काढा आणि ह्याच्यावर परत तुम्ही काय करा, एक कोणताही जो बोट असते त्या बोटीचा किंवा राज्याचा सुद्धा, परवा बघितला असेल की पंतप्रधान नेहरूंनी एक नवा ध्वज नेव्हीला दिला. भारतीय नौदलाच्या बोटी जातात तेव्हा तो ध्वज, तुम्ही लहान मुलं आहात, तुमच्या शाळेचं नाव घातलेला ध्वज, तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचं, समजा तुझंच नाव आहे, समजा एखाद्या मुलाचं अमित आहे, तर अमितची बोट आहे, मग तो त्याच्यावर अमित लिहिल, काही हरकत नाही. आता ही झाली ही बोट. आता ही बोट तर अगदीच सोपी आहे. तुम्हाला अगदी साधा एक त्रिकोणी आकाराचा कागद दिलेला आहे, मात्र हा वन सायडेड पेपर आहे, वन सायडेड पेपर आहे. आता हा असा काटकोना पकडायचा, मी म्हटलं तसं हा खालती ठेवायचा आहे, हातात घेऊन घडी घालायची नाही आहे आणि ह्या कोपऱ्यापासून साधारणपणे 2 बोटं अंतर सोडायचं आहे आणि अशी घडी घालून घ्यायची. दिसली तुम्हाला?
आणि मग परत आणखीन एक घडी घालायची आहे की ही तुमची बोट तयार झाली. ही शिडाची बोट. मागे आपण ऐकलं होतं ना की दोंदे नावाचे आपले एक जे नौसैनिक होते, अधिकारी होते, त्यांनी सिंगल शिडाच्या होडीतून जगप्रवास केला होता. ते हे असं. मला खात्री आहे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी खूप आवडेल. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी सेम ॲक्टिव्हिटी आहे यावेळेला. 2 गोष्टी नेहमीप्रमाणे न विसरता फेविकॉल घेऊन यायचं आणि तिसरी गोष्ट रंग आणायचे आणि विचार करून यायचा घरून येताना की आपल्याला ह्याच्यात काय काय दाखवता येईल आणि आपला पांढरा कागद छानपैकी कलरफुल कसा होईल. नमस्कार, भेटूया लवकरच.